मी पुन्हा जनतेकडे येणार आहे मी जनतेकडे येणार आहे। मी तुमच्या समोर सीताराम घनदाट यांना फोन करतोय आणि ते या कार्यक्रमाला का येऊ शकले नाहीत याचं उत्तर आपण त्यांच्याकडनं घेऊयात। कृपया गोंधळ करू नका, त्यांना मी फोन करतोय आणि त्यांचं फोनवर काय उत्तर आहे हे आपण ऐकूयात। कृपया गोंधळ आपल्याकडनं अपेक्षित नाही। येते माईक लावते, थांबा। आवाज वाढवायचा। हॅलो, सीताराम घनदाट बोलतायत? साहेब, इथे गंगाखेडमध्ये आज आम्ही जय महाराष्ट्राच्या माध्यमातून महाजनादेश हा कार्यक्रम घेतोय आणि घनदाट साहेबांना प्रश्न विचारणारी जनता आपल्या समोर आहे, तर आपण हा फोन घनदाट साहेबांना द्यावा, कारण जनता काही प्रश्न त्यांना विचारू इच्छिते आणि त्या फोनच्या माध्यमातून त्यांनी उत्तर द्यावं अशी आमची इच्छा आहे। साहेबांचा इथे कार्यक्रमामध्ये आणि साहेब आता फोनवर नाही बोलू शकणार का? सीताराम घनदाट यांच्या पीएननी हा फोन उचलला होता आणि त्यांच्या म्हणण्यानुसार की साहेब एका सभेमध्ये आहेत। खरं तर मागील 2 दिवसांपासून आम्ही त्यांना वारंवार संपर्क करतोय। अगदी या कार्यक्रमाच्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी येण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये। मी यानंतर पुन्हा महिला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडे जातोय। आपला प्रश्न थोडक्यात सांगाल आणि कोणासाठी? उभं राहा। गेल्या 10 वर्षापासून मी इथे सरकारी दवाखाना आहे ग्रामीण रुग्णालय महिलांसाठी, तर त्याकडे तर ह्या आमदार सीताराम मामाचं तर लक्षच नाही आहे असं मला जाणवतं वारंवार। कारण ग्रामीण भागातल्या महिलांना जेव्हा डिलिव्हरीची समस्या असते आणि त्यांना इथे ॲडमिट करण्यात येतं, ग्रामीण भागात व्यवस्था तर नसती, पण अवघड परिस्थितीत ती महिला इथे आलेली असती, तिच्या जीवनाचा प्रश्न असतो। पण जेव्हा आम्ही डॉक्टर ज्या काही असतात लेडीज जेंट्स त्यांच्याकडे आम्ही जातो, फोन करतो, चला त्या महिलेला थोडं सहकार्य करा, तेव्हा त्यांचं उत्तर येतं की हो थोड्या वेळाने येतो, नंतर येतो। आणि जेव्हा आम्ही थोडक्यात जेव्हा आम्ही निवेदन देतो ह्या आमदारांना ते ह्या दवाखान्याचे तर ते कुठलेच सगळीकडे दुर्लक्ष करतात। मला म्हणायचे की ह्यांच्याकडे लक्ष देणारा आमदार आम्हाला हवा आहे पुढे। बरं, आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे आणि हा महिलांकडनं प्रश्न आलेला आहे। अगदी 1 ते 2 वाक्यात आपल्या सगळ्यांकडनं उत्तर अपेक्षित आहे। हॉस्पिटलचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित करणं काम आहे आणि ते काम आहे लोकप्रतिनिधीचं काम असतं, पण लोकप्रतिनिधी ते ॲडमिनिस्ट्रेशन करण्यामध्ये कमी पडतात। आणि जर आपण वचक डॉक्टरवर याच्यावर सगळ्यावर जर वचक ठेवला आणि त्यांना जर ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं करायला सांगितलं, वेळेत त्यांना जर बोलण्याचा आपण सांगितलं तर ते व्यवस्थित होऊ शकतं, पण इथं लोकप्रतिनिधीची कमी असल्यामुळे ते होऊ शकत नाही। केंद्र सर, सर्व गोष्टी सरकारी ह्याच्यावर अवलंबून राहता येणार नाही। काही NGOच्या मार्फत किंवा काही जे सेवाभावी संस्था आहेत, डॉक्टर्स लोक आहेत, काही प्रायव्हेटमध्ये काम करतात, त्यांचा जर प्रत्येकाने 1-1 तास दिला, सगळ्याला जर विनंती केली किंवा तुम्ही ह्या दिवशी तुम्ही थोडा वेळ द्या, तर ते द्यायला तयार असतात। आणि सगळ्याच्या माध्यमातून आजकाल सरकारी हॉस्पिटलमध्ये असं झालं आहे की परिपूर्ण स्टाफ नाही, संपूर्ण मोठ्या प्रमाणात त्याची कमतरता आहे। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर सगळ्याला जर NGOजला किंवा आणखी दुसऱ्या लोकांना जर सोबत घेऊन थोडं मीटिंग वगैरे घेऊन केलं तर ते निश्चितपणे नक्कीच। देसाई सर, थोडक्यात आरोग्याच्या बाबतीमध्ये सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जरी आपण करण्याचा प्रयत्न केला तर पण तो प्रयत्न तोकडा पडतो, तो सुद्धा आम्ही निश्चितपणे करूच। पण एक जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनावर चांगल्या प्रकारची वचक ठेवून जनतेची सेवा करण्यास मी भाग पाडीन। त्या ठिकाणी गंगाखेडची काही तरुणाई आपल्या सोबत आहे आणि या तरुणाईच्याही काही समस्या आहेत। आपण थोडं समोर येऊन प्रश्न विचारावा, कारण या विधानसभा निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं तरुणाई काहीतरी बदल घडवेल अशी एक भाकीतं मांडली जात आहेत। आपला प्रश्न थोडक्यात विचाराल काय आहे, कोणासाठी? माझा प्रश्न डॉक्टर केंद्रे साहेबांसाठी आहे। ठीक आहे, मान्य आहे की मला माहिती आहे की विकास गंगाखेडचा काहीच झाला नाही, परंतु आघाडी सरकारच्या माध्यमातून किंवा राष्ट्रवादीच्या त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांनी गंगाखेडसाठी नेमकं काय केलंय त्यांनी एकदा सांगावं। बरं, केंद्रे सर, गंगाखेडसाठी नेमकं काय झालंय आपल्याकडनं?
2001 ते 2011 पर्यंत 2001 ते 2011 पर्यंत मी या शहराचा नगराध्यक्ष होतो. नगराध्यक्ष असताना नगरपालिकेच्या माध्यमातून आज जे हे आहे सगळं गंगाखेड जे दिसतंय, गंगाखेडचा संपूर्ण कायापालट करण्याचा प्रयत्न केला. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असेल, सर्व हे माझ्या कार्यकाळातच झालेला आहे. आमदार साहेबाच्या कार्यकाळात झाला नाही. बर, आणखी काही प्रश्न आपल्या समोर आहेत. या दिशेने कोणाचा प्रश्न आहे आणि कोणासाठी प्रश्न आहे आपला विचारा. गुट्टे साहेबांना प्रश्न आहे. ते जे म्हणते शैक्षणिक क्षेत्रामध्ये चळवळ उभा केली, त्यांच्या ITI कॉलेजमधून प्रतिवर्षी किती विद्यार्थी बाहेर पडते आणि त्यांनी जे CBSE स्कूल बिघडले त्याची इथल्या गंगाखेडच्या सामान्य माणसाला फीस परवडते का? काही गोष्टी आता ज्या माणसानं प्रश्न केला, मुळात तो गंगाखेड मतदारसंघातला माणूसच नाही. बर, आणि काही गोष्टी मला तर असं वाटतं की या ठिकाणी काही प्रपोज मॅनेज गोष्टी असल्या तर इथे प्रश्न विचार, इथल्या आम जनतेनं प्रश्न विचारावं, त्याचं उत्तर नाही. एक मिनिट, या ठिकाणी आलेली मी गंगाखेडचा नाही, त्यामुळे मला माहित नाही. मी गंगाखेडचा नाही, त्यामुळे मला हे माहित नाही की इथे बसलेल्या जनतेपैकी कोण गंगाखेडचा आहे आणि कोण नाही. तुम्ही खाली बसा. अरे खाली बसा. मला कशा, एक मिनिट, तुम्ही खाली बसा. असं काय करताय तुम्ही? कार्यक्रमात हा अशा पद्धतीने व्यत्यय आणणं चुकीचं आहे. एक मिनिट, असा आरोप तुम्ही आमच्यावर लावू शकत नाही, कारण मी इथला स्थानिक नाही. एक मिनिट, मी इथला स्थानिक नाही, त्यामुळे तुम्ही हा आरोप आमच्या चॅनलवर लावू शकत नाही. ऑन कॅमेरावर तुम्ही बोलताय. मी तुमच्या समोर, एक मिनिट, खाली बसा सगळ्यांनी. पुन्हा एकदा सांगतोय, पण मी गंगाखेडचा नाही, त्यामुळे मला माहित नाही की इथं उभी असलेली जनता गंगाखेडची आहे का मुंबईची आहे. हे तुम्ही हा आरोप कसं काय लावू शकता? केंद्रे साहेब, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना समजवावं. नाही, विनंती करतो केंद्रे साहेब, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना समजवावं. विषय असा आहे, शांत बसा जरा. विषय असा आहे, मी काय केलं, मी काही लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार म्हणून निवडून आलेलो नाही, परंतु असा प्रश्न विचारणं म्हणजे 2001 ते 2011चा कार्यकाळ हा सुवर्ण कार्यकाळ. इथले गोरगरिबासाठी 10 रुपये भरून आम्ही गाळे बांधून दिले, 600 गाळे बांधकाम केलं, रस्त्याचा प्रश्न सोडवलं, गोरगरिबासाठी सगळी सेवा केली. पण मुद्दाम होऊन विचारण्याचं कारण काय? तो माणूस इथला मतदारसंघातला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये चीड आली. बाकी काही आपण कार्यकर्त्यांना समजू. शांत राहा. गुट्टे साहेब, आपल्यासाठी प्रश्न होता की आपल्या कॉलेजच्या माध्यमातून, ITI कॉलेजच्या माध्यमातून किती विद्यार्थी बाहेर पडले, किती विद्यार्थ्यांचं भलं झालं, आणि CBSE पॅटर्न आपण गंगाखेडमध्ये आणला, परंतु आपली फीज परवडणारी नाही असा आरोप आहे. CBSE स्कूलमध्ये तुम्ही म्हणले किंवा आरोप आहे, फीज जास्त आहे. पण मी सांगू इच्छितो की माझ्या CBSE स्कूलमध्ये शाळेमध्ये जो फीस आहे ती फक्त 19,000 रुपये आहे, आणि ती 19,000 रुपये वर्षासाठी आहे. त्याचं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कुठे असं होतं तर ट्रान्सपोर्टेशन त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. त्याच्यानंतर त्याचे 2 ड्रेस इन्क्लुडिंग आहेत, त्याच्या पुस्तकं, वह्या, टाय, शू वगैरे सगळं इन्क्लुडिंग आहे. इतर शाळेची पण फीस बघावी आणि माझ्या शाळेची पण फीस बघावी, आणि त्याच्यात जर काही फरक वाटला तर येऊन मला जर 4 लोकांनी जो सांगितले की हे साहेब ह्या शाळेला एवढी फीस आहे आणि तुमच्या शाळेला एवढी पैसा आहे, ती निश्चित मी कमी करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. ठीक आहे, तरुणाई आपल्यासोबत आहे. आपला प्रश्न थोडक्यात लाईटकडे बघून विचारा. माझा प्रश्न गुट्टे साहेबाला आहे. गुट्टे साहेब नेमका आमदार होण्यासाठी इथं उभा टाकत आहेत का इथल्या विकासासाठी, गंगाखेड मतदारसंघाच्या विकासासाठी उभा टाकत आहेत? कारण त्यांनी 3 वेळेस, कधी शिवसेनेकडून उभा टाकत आहेत म्हणून, तर कधी भाजपकडून उभा टाकत आहेत म्हणून, कधी राष्ट्रवादीकडून उभा टाकत आहेत. तर नेमकं त्यांनी हे अगोदर स्पष्ट करावं की त्यांनी नेमका कुठल्या पक्षाकडून उभा टाकत आहेत. दुसरी गोष्ट, गंगाखेड तालुक्यातला ऊस हा बाहेरच्या कारखान्याला का जातो? आम्हाला हे विचारायचं आहे की आणि बाहेरचा कारखाना 2,000 रुपये भाव देतो, त्याच गुट्टे साहेबांनी 1,800 रुपये भाव का दिला? आणि आज बोलू द्या आणि हे बोलू द्या आम्हाला. समजला. मी उत्तर घेतो. एक मिनिट, सगळ्यांनी जागेवर बसा. सगळ्यांनी पहिले जागेवर बसा. या डायसपर्यंत जनतेने येण्याची गरज नाही.
आपण कृपया जागेवर बसल्याशिवाय हा कार्यक्रम सुरू होणार नाही. आपण कृपया जागेवर बसा. जे आरोप आता करण्यात आले, मला त्या आरोपाला चांगल्या प्रकारे उत्तर द्यायचंय, आपल्या समोर जनतेच्या द्यायचंय. प्रथम, हा जो कार्यक्रम आहे हे गंगाखेडनं अरेंज केलेला आहे, हे पूर्ण महाराष्ट्रभर केलाय, गंगाखेडात एकट्या नाही, पूर्ण महाराष्ट्रात. तुम्ही जे महाराष्ट्रावर तुम्ही टीव्ही बघत असाल तर खाली ॲड येत असेल, खाली मी काय केलंय, करून दाखवलंय म्हणून दिलंय. कारखाना टाकलाय, शाळा टाकल्या, सगळ्या गोष्टी विकासाच्या केल्यात म्हणून त्या टीव्हीवर द्या. तुमच्याजवळ काही नाहीच दाखवायला, तुम्ही दाखवणार काय? तुमचं पाहिजे ना काय दाखवायला? आणि ज्यांनी मला आत्ता सांगितलं की ऊसाचं त्याच्या बाबत, त्याला माहीत आहे का काही ऊसाच्या बाबतीत? काय ऊसाचं इथं किती ऊस होता आणि नंतर किती ऊस झाला, ही कल्पना आहे का? बाहेरून ऊस मी आणतो, इथला संपल्याच्या नंतर आणतो, भाव किती दिला? भाव आताही मी सांगतो, भाव ज्यांनी दिला त्याच्यापेक्षा 100 रुपये जास्तच दिलेला आहे मी, भाव कमी दिलेला नाहीये. 2300 रुपये भाव दिला होता मी स्टार्टिंगला. देशात कोणी भाव दिला नव्हता तेवढा भाव मी दिला होता. त्यानंतर ज्या भावने साखरेचा भाव जर डाऊन झाला, लोकांना बोलताय ते ऊसाचं टिपूर नसते कुणाच्या शेतामध्ये आणि त्याला ती उकळी फुटते, ऊसाला काय भाव देता? अरे तुझ्या शेतात आहे का, तुला एखादा एकर ऊस आहे का तुझ्याजवळ? हे मला प्रश्न विचारायचा आहे. आणि राहिला प्रश्न की मी शिवसेनेतून उमेदवारी मागितली नाही, शिवसेनेतून मागितली. मला जवळजवळ अप्रोच झाले, माझ्या कारखानवाले सगळे शिवसेनेचे लोकांनी मला विचारलं तुम्ही लढायला तयार आहात का? मी म्हणलं हो आहे. आणि ज्यावेळेस मला सांगितलं की ठीक आहे, त्याच्यानंतर उमेदवारी मला मिळाली नाही, ठीक आहे, नाही मिळाली, पण मी असं कुठल्या पक्षात प्रवेश केला का? पक्षात प्रवेश केला नव्हता. या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कसं काम करता येईल, गरिबासाठी, शेतकऱ्यासाठी, व्यापाऱ्यासाठी, या गरीब माझ्या युवकासाठी मला काय करता येईल, कसं करता येईल, ती माझ्याजवळ एक ब्लूप्रिंट बनलेली आहे. इथं कशा रोड करता येतील, पाण्याचा कसा प्रश्न निपटवता येईल, शाळा कशा करता येईल, युवकाला काय करता येईल, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रश्नावर म्हणून मी पुढे येतोय की मला असा विकास करता येईना, मी म्हणून राजकारण करायचं म्हणतोय. काहीसा व्यत्यय गंगाखेडच्या कार्यक्रमामध्ये आला होता. गंगाखेड वासीय जे इथले नागरिक, इथले स्थानिक म्हणून समोर आले होते जय महाराष्ट्राच्या, परंतु ते कार्यकर्ते निघाले आणि ते कार्यकर्ते कोणाचे होते तर ते डायसवर आता कोणीही त्यांचे नेते नाही आहेत. डॉक्टर मधुसूदन केंद्रे आता या ठिकाणी निघून गेलेले आहेत या कार्यक्रमाच्या मध्यातून. तरीही आम्ही हा कार्यक्रम पुढे नेतोय आणि जनतेचे प्रश्न आहेत ते आम्हाला उमेदवारांपर्यंत आणि नेत्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही पुढे नेतोय. काही प्रश्न इथे तरुणाईकडनंही आहेत. आपला प्रश्न थोडक्यात विचाराल आणि कुठल्या मुद्द्यावर आपला प्रश्न आहे आणि यानंतर आपण एका अल्पशा विश्रांतीला जाणार आहोत. आमचा प्रश्न गुट्टे साहेबांना आहे. साहेबांनी एवढं सांगावं की तरुण पिढीसाठी त्यांनी आता पुढं पाऊल काय उचललंय? त्यांनी विचारलं की युवकासाठी काय करणार. ह्या सगळ्यात जास्त काम करत असेल तर मी फक्त युवकासाठी काम करतोय आणि युवकासाठी करतोय म्हणजे आज मी ज्यावेळेस सर्वे केला होता त्यावेळेस 85% युवक बेकार होते. इथं असलेले सगळे युवक बेकार आहेत माझ्या मते, कुणाजवळ काही काम नसेल. म्हणून मी ITI जे काढला तो ITI साधा सुद्धा ITI नाहीये. तिथं CNC मशीन टाकलेले आहेत, सगळ्या गोष्टी. तिथं कॅम्पस इंटरव्ह्यू होतो आणि 300 विद्यार्थी दरवर्षी 15 ते 20 हजार रुपये नोकरीवर लागून विद्यार्थी जातात आणि दरवर्षी 300. एकाच हा 85% युवक बेकार. हा काही 1-2 वर्षात लॅब संपणार नाही, ह्याला कमीत कमी 10 वर्ष लागतील हा लॅब संपायला आणि या 10 वर्षामध्ये एकही युवक बेकार राहणार नाही, ही आपल्याला मी शाश्वत देतो. नक्कीच. यानंतर पुन्हा आपण सरकारनामा या कार्यक्रमामध्ये एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि विश्रांतीनंतर पुन्हा जनतेच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा येतोय. पाहत रहा सरकारनामा.